2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून आपण प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून बैठका आयोजित केल्या होत्या। समाजाची काय भूमिका असणार आहे या संदर्भात आपली चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेचा निष्कर्ष काय आहे, भारतीय दलित पॅंथर कोणाच्या सोबत राहणार आहे, भारतीय दलित पॅंथरची काय भूमिका असणार आहे। सर्वांना अजय भीम, मी संजय भाऊ कांबळे, भारतीय दलित पॅंथरचा प्रदेश कार्याध्यक्ष असल्याने गेल्या काही दिवसामध्ये भारतीय दलित पॅंथरच्या औरंगाबाद येथे बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ठरलं की जे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारनं आमच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने किंवा आमच्या समाजाच्या हिताच्या विरोधात सगळे निर्णय घेतले, म्हणजे विद्यार्थ्याचे असो, नोकरदाराचे असो, मजुराचे असो किंवा अनेक कुणाचे असो, अशा अनेक विरोधात निर्णय घेतल्यामुळे भारतीय दलित पॅंथरनं महायुतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या कुणाच उमेदवाराला मतदान करायचं नाही असा हा निर्णय भारतीय दलित पॅंथरनं घेतला। परंतु आम्ही या अगोदर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना समाज हिताच्या दृष्टीनं 10 कलमी कार्यक्रम आम्ही त्यांच्याकडे दिला होता, तो मान्य करा असं आमची आग्रही विनंती त्याच्याकडे होती। परंतु त्यांनी आजपर्यंत एका निर्णय कळवलेला नाही। मग पण माझं नेटिव्ह प्लेस अहमदपूर असल्यामुळं अहमदपूर विधानसभेमध्ये सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठका पार पडल्या, 2 बैठका पार पडल्या। त्या बैठकामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं गेलं आणि काल आम्ही 17 तारखेला निर्णय जाहीर करणार होतो। इथल्याही अहमदपूर चाकूर विधानसभेत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकरावजी पाटील आणि दुसरे जनसुराज शक्तीचे पार्टीचे आपलं गणेशदादा हाके, या दोघांकडे आम्ही 10 कलमीचे कार्यक्रम त्याच्याकडे दिलेला आहे। त्यांनी वाचून बघितला आहे, परंतु त्यांच्याकडे आमच्या समाजाचे काही समाजमान्य नसलेले लोक त्यांच्याकडे असल्यामुळं या 10 कलमी म्हणजे समाज हिताच्या निर्णयाकडे त्यांना लक्ष द्यावं असं वाटलं नसेल, म्हणून त्यांनी आजपर्यंत आम्हाला काही निर्णय कळवला नाही। म्हणून आम्हीही आमचा निर्णय जाहीर केला नाही। उद्या आम्ही कुणाला मतदान करायचं हे आम्ही ठरवणार आहोत। पण एक मुख्य निर्णय काय झालेला आहे की बाबासाहेब पाटलाला मतदान करायचं नाही, हा एक मुख्य निर्णय झालेला आहे। पण कुणाला मतदान करायचं याविषयी उद्या समाजाची गोपनीय मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय जाहीर करू। आमची मतं निर्णायक मतं काय, आम्ही ज्यांच्या पाठीशी जाऊ तो उमेदवार निवडून येणार आहे। पण त्या उरलेल्या 2 उमेदवारांना माझं सांगणं आहे की आम्ही ज्याच्याकडे जाऊ तो ते निवडून येतील, पण कदाचित दुर्दैवानं कोणी पडला तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की समाजमान्य लोकांमुळे त्यांचा घात झाला, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। जय हिंद।